Okay. Good evening, students. Starting with the Bakshali method, which is the last method of numerical methods. न्यूमेरिकल मेथड्स मधली शेवटची मेथड आहे जी की कुठली आहे तुमची बक्षाली मेथड. एकदम सोपी, काहीच अवघड नाही, फक्त हा फॉर्म्युला पाठ करायचा. फॉर्म्युला कुठला आहे हा? xn + 1 इज इक्वल टू किती असतो? xn प्लस n मायनस xn चा स्क्वेअर अपॉन खाली टॉइस ऑफ xn. आता इथे प्रत्येकाचं मीनिंग सांगतो. इथे xn + 1 म्हणजे स्टार्टिंगला आपण 0 घ्यायचा असतो. n ची किंमत स्टार्टिंगला किती घ्यायची असते? 0. जर मी इथे 0 घेतली स्टार्टिंगला किंमत, तर इथे किती होईल बेटा मुलांना? बोला इथे 0 + 1 होऊन जाईल. किती होऊन जाईल? 0 + 1 which is equal to किती लिहिते? x0 प्लस कॅपिटल N मायनस x0 चा स्क्वेअर अपॉन खाली ट्वाइस ऑफ x0 अपॉन खाली किती आलं? ट्वाइस ऑफ x0. जर तुम्ही ऑब्झर्व केलं 0 + 1 म्हणजे किती आलं? 1. 0 + 1 म्हणजे किती आला? 1. डायरेक्टली कोणी इथं x1 असं पण लिहिलं जातं. म्हणजे याला x0 + 1 which is equal to काय लिहिता येतं? x1. डायरेक्टली काय लिहिता येतं? x1. म्हणजे x1 घेताना इथे x0 येतं, लक्षात घ्या. मग मला सांगा, सपोज मला डायरेक्ट x2 लिहायचं असेल, डायरेक्ट मला काय लिहायचं असेल? x2 लिहायचं असेल तर इथे किती? x मध्ये आधीचा येतो नंबर. 0 + 1 आलं तर इथे किती आलं? 1. येस ऑर नो? 0 + 1 आलं तर इथे किती आलं? 1. हा स्टेप व्हायचा. चला बोला. इथे पुढचा फॉर्म्युला कुठला आहे बेटा तुमचा? आता x2 पुढचा फॉर्म्युला कुठला आहे? n ची किंमत आधी 0 झाली, मग आता काय येईल? n ची किंमत 1 + 1 म्हणजेच काय झालं? x2 आला की नाही? 1 + 1. मी हे घेत नाहीये, डायरेक्ट याच्याकडे लक्ष देतोय. x1 झाला, x2 झाला, राईट. x2 च्या फॉर्म्युला मध्ये पुन्हा फॉर्म्युला किती येतो? xn. n ची किंमत किती घेतली होती आधी? 0. आता किती घेतली आहे? 1. मग इथे काय येईल? x1 प्लस पुन्हा इथे 1 मायनस x1 चा स्क्वेअर अपॉन खाली ट्वाइस ऑफ किती आलं? x1. नेक्स्ट आता पुन्हा n ची किंमत वाढवा. n ची किंमत किती होईल? 2. पुन्हा एकदा लक्ष द्या वाटलंस तर. इथे मुलांनो पहिल्यांदा n ची किंमत किती घ्यायची आहे? 0. म्हणून x0 + 1 म्हणजेच 0 + 1 किती आलं? x1. आणि फॉर्म्युला किती काय म्हणतो? xn घ्यायचा. n ची किंमत किती होती? 0. जे 0 प्लस n तसाच मायनस n ची किंमत किती आहे? 0. x0 चा स्क्वेअर अपॉन खाली किती आलं? ट्वाइस ऑफ x0. कळालं पहिली स्टेप? नेक्स्ट पुढे n ची किंमत काय टाकायची? एकाने वाढवू. म्हणजेच काय झाली? 0 च्या नंतर किती येतो? 1. 1 + 1 किती झालं? x2. x2 इज इक्वल टू किती? x1 प्लस n मायनस x1 चा स्क्वेअर अपॉन खाली किती आलं? ट्वाइस ऑफ x2. माझं काय म्हणणं आहे, हे लिहायची आवश्यकता नाहीये. मी डायरेक्टली तुम्हाला एक स्टेप पुढची सांगतोय. आता मला सांगा, डायरेक्ट मी x3 लिहू शकतो की नाही? x3 घेतलं तर एकाने कमी इकडे जातं. किती लिहिते? x2 प्लस xn n मायनस x2 चा स्क्वेअर अपॉन खाली ट्वाइस ऑफ किती येतं? x2 अपॉन खाली किती येतं? ट्वाइस ऑफ x2. x4 काढायचं तर x3 तिकडे येईल. काय होते काही नाही. कळालं? फाईन. बट आता हे तर झाला मला फॉर्म्युला. या फॉर्म्युल्यामध्ये सगळ्यात मेन काय? पहिले चला x0 मला माहित नाहीये. x0 म्हणजे काय आणि n म्हणजे काय? तर n म्हणजे एकदम सिंपल. इथे ना तुम्हाला n म्हणजे जो काही क्वेश्चन दिलेला असतो तो. आता इथे ना बक्षाली मेथड मध्ये होतं काय समजून घ्या. बक्षाली मेथड मध्ये कुठल्याही गणितामध्ये मी तुम्हाला अंडररूट असं सांगितलेलं असेल. काय सांगितलेलं असेल? अंडररूट. अंडररूटच्या आतमध्ये जी कुठलीही किंमत असेल, सपोज x असेल किंवा x नका घेऊ, इथे a असेल सपोज, मग n ची किंमत किती आली? a. a म्हणजे कुठला तरी नंबर. a म्हणजे कुठला तरी काय आहे? लक्षात आलं? कॅपिटल N ची किंमत जे काही अंडररूटच्या आतमध्ये आहे तो काय झाला? n. जे काही अंडररूटच्या आतमध्ये ते काय झालं? n. यालाच आपण क्वेश्चन आर्क्स या फॉर्म मध्ये म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? क्वेश्चन आर्क्स. n म्हणजे काय झालाय? क्वेश्चन आर्क्स. राहिली गोष्ट x0. x0 काय असतो? काही नाही. x0 असा नंबर असतो तो त्या नंबरच्या जवळपासचा स्क्वेअर असतो. तो त्या नंबरच्या जवळपासचा काय असतो? स्क्वेअर. आता हे तुम्हाला समजून घेण्यासाठी आपण ऍक्च्युअली आता गणित बघू. गणित बघितलं की तुम्हाला सगळं गणित फंडा क्लिअर होईल. पहिलं गणित जे आहे ते क्वेश्चन घेतो. फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ. इथे तुम्हाला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज फाइंड करायचे असतात. फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ √17. फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ. फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ. फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ √17 by using Bakshali method.
बाय युजिंग कुठली मेथड बक्षाली मेथड बाय युजिंग कुठली मेथड बेटा बक्षाली मेथड ओके आता आन्सर मध्ये अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू कोणाची काढायची आहे अंडर रूट ऑफ 70 मग इथे अजून करून घ्यायचं लेट कॅपिटल एन इज इक्वल टू पहिले 70 जो दिलाय तो क्वेश्चन आन्सर जो क्वेश्चन आन्सर झाला तो काय झाला तुमची 70 व्हॅल्यू आता x0 काय येईल बेटा माहिती का ऐकून घ्या तो 4 कसा येतो बेटा का लेट आले सगळं मेन फंडा गेला सगळा आणि काय कामाचा आता येऊन काहीच समजलं नाही x0 कसा काढायचा समजून घ्या x0 काय असतो हा जो सतरा आहे ना सतरा किती हा 17 च्या आजूबाजूला कुठला असा नंबर जो की स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये 16 कोणाचा स्क्वेअर आहे 4चा राईट कसा शोधायचा कळाला का x0 कशा सगळ्यात मेन या गणितामध्ये काही असेल ट्विस्टिंगचा मुद्दा तर x0 शोधणे काय शोधणे आहे ज्याला x0 शोधणे जमलं त्याला हे गणित जमले सिंपल आहे काय कळालं का 17 च्या आजूबाजूचा कुठला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये नंबर आहे का बघितलं हा 17 च्या आजूबाजूला 16 आली सांग 16 कशाचा स्क्वेअर आहे 4चा मग x0 ची किंमत होते 4 x0 ची किंमत 4 कशी आली ते कळालं का x0 ची किंमत 4च कशी आली ते कळालं का पक्का हा सगळ्यात यालाच मी 5 स्टार देतो ज्याला हे कळालं अख्खं गणित कळून जाईल काही विशेष नाही गणितामध्ये दमच नाहीये एकदा x0 भेटला की राहिलं काय आता डायरेक्टली आपण काय लिहू शकतो फॉर्म्युला वाईज जाऊ पहिलं वाटलं तर 0 + 1 which is equal to किती x0 ना x0 + 1 लिहितोय मी हा फॉर्म्युला लिहितोय पहिला दिसतोय का किंवा पहिला फॉर्म्युला लिहा चला xn चा xn + 1 which is equal to किती येतं xn प्लस किती आहे n - xn चा स्क्वेअर अपॉन खाली ट्वाइस ऑफ xn मग इथे x ऑफ 0 + 1 which is equal to x0 n ची किंमत 0 yes or no x0 प्लस n - किती x0 चा स्क्वेअर अपॉन ट्वाइस ऑफ किती आलं x0 आता 0 + 1 म्हणजे किती आलं 1 मग x0 ची किंमत 4 प्लस कॅपिटल n ची किंमत 17 मायनस x0 चा स्क्वेअर म्हणजेच काय 4 चा स्क्वेअर अपॉन खाली 2 * द x0 ची किंमत किती आहे 4 प्लस आता अजिबात काही नाही करायची हे एका ब्रॅकेट मध्ये खालचा एका ब्रॅकेट मध्ये एवढं सांगा वरच्या चाली वरचा एका ब्रॅकेट मध्ये आणि खालचा एका ब्रॅकेट मध्ये कॅल्क्युलेशन्स करा बोला 0. ओके 0.125 कॅल्क्युलेशन्स केलेत का सगळेजण किती आले 0.125 ओके आता मग x1 ची किंमत फायनल सांगा दोघांची ऍडिशन 4.125 आता काय भेटलं तुला x1 भेटला आता काय भेटला x1 आता पुढचा काढायचा पुढचा अप्रॉक्सिमेशन ह्याच फॉर्म्युल्यामध्ये आता n ची किंमत 0 झाली आता n ची किंमत काय टाकशील 1 मग किती 1 + 1 आता ही झाली n ची किंमत वाटलं ते अंदाज करायचा म्हणजे लक्षात ठेव n ची किंमत किती आली 1 पुन्हा मग फॉर्म्युल्यामध्ये किती x1 प्लस पुन्हा n मायनस x1 चा स्क्वेअर अपॉन खाली ट्वाइस ऑफ x1 ची किंमत आपण ऑलरेडी काढली आहे 4.125 प्लस n ची किंमत किती आहे 17 ऑलरेडी पहा n ची किंमत किती आहे 17 मायनस x1 चा स्क्वेअर म्हणजे 4.125 त्याचा स्क्वेअर एका ब्रॅकेट मध्ये घ्या त्याला डिवाइडेड बाय 2 * द 4.125 चल आधी फक्त इकडचे बस 4.125 प्लस मला फक्त तिकडची ब्रॅकेट सोडून हवी आहे मला किती येत आहे -1.893 into 10⁻³ ओके कॅल्क्युलेशन्स करा 2 मिनिटं 1 + 1 म्हणजे किती आला 2 म्हणजे हा काय झाला x2 बोला फायनल आन्सर किती आहे 4.1231 ही कुठली किंमत आली रे x2 ची ही कुठली किंमत आली x2 ही कुठली किंमत आली x2 बरं आता कुठली किंमत काढायची पुन्हा n ची किंमत एकाने वाढवा 0 झाला 1 झाला आता काय घेणार 2 मग x2 + 1 मग आता हा 2 झाला राइट पुन्हा इथे किती x2 प्लस कॅपिटल N मायनस x2 चा स्क्वेअर अपॉन खाली 2 * द x2 ओके x2 ची किंमत ऑलरेडी काढली आपण 4.123 नाही सॉरी हा बरोबर 4.1231 प्लस कॅपिटल N ची किंमत 17 मायनस 4.1231 त्याचा स्क्वेअर
एका ब्रॅकेट मध्ये घ्या, त्याला डिवाइडेड बाय 2 into the 4.1231. सांगा 2 plus 1 म्हणजे 3, 4.1231 प्लस बोला किती आले इंटू काय आहे, इंटू काय ते पाहिजे बोला 5.62 into 10 raised to minus 6. 10 raised to power minus 6 काढा उत्तर. x3 ची किंमत 4.123. ओके. आता आहे ना पुढे ऍक्च्युली तेच उत्तर सारखं सेम होत जातं का, इथे पहा 10 raised to किती आहे -3 म्हणजे 0.00 आहे. आता काय झालं 10 raised to -6 0.0000 पाच वेळेस झिरो मग पुढचं सगळं कंटिन्यू होईल. येस और नो. म्हणून ऑटोमॅटिक जे उत्तर आहे तेच आपलं कंटिन्यू होत जातं. ही झाली तुमची कुठली मेथड बेटा, बक्षाली मेथड. ही कुठली मेथड झाली, बक्षाली. ऑनलाईन वाले गणित कॉपी करून घ्या, ऑनलाईन वाले गणित कॉपी करून घ्या, ऑनलाईन वाले गणित कॉपी करून घ्या, ऑनलाईन वाले गणित कॉपी करून घ्या. बर इथे तुम्हाला x3 पर्यंत कॅल्क्युलेशन्स करायचे, कुठपर्यंत कॅल्क्युलेशन्स करायचे x3, कुठपर्यंत कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत मुलांनो x3, कुठपर्यंत कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत तुम्हाला x3 पर्यंत कॅल्क्युलेशन्स करायचे आहे. ओके. आता पुढचं गणित घेतो, फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ सेकंड सम चालू करतोय. पुसू हे झाले, हां फोटो काढलाय हां ओके. नेक्स्ट आता पुढचं गणित युजिंग बक्षाली मेथड. पुन्हा किती गणितात आहे सेकंड, अंडर रूट ऑफ 10 ची किंमत काढू आपण. ठीक आहे, अंडर रूट ऑफ कोणाची 10 ची. आता थोडं वेगळं. ठीक आहे, अंडर रूट ऑफ 10, अंडर रूट ऑफ 10. पुन्हा इथे अंडर रूट ऑफ किती आलं 10 राईट. कॅपिटल एन किती आला 10. x0 म्हणजे काय 3. 10 च्या जवळपासचा स्क्वेअर नंबर कुठला आहे 9 कोणाचा स्क्वेअर आहे 3 चा. मग x0 ही कोणाची किंमत झाली 3. x0 कोणाची किंमत झाली 3, तर 3 ही कोणाची किंमत झाली x0. कळालं. नेक्स्ट पुढे आता x0 ची किंमत किती आली 3 आली. बरं आता पुन्हा xn + 1 फॉर्म्युला घेतो. किती आहे xn प्लस किती आहे इथे n मायनस xn चा स्क्वेअर अपॉन खाली ट्वाइस ऑफ xn. इथे n ची किंमत सगळ्यात पहिल्यांदा 0 + 1 which is equal to x0 + n मायनस x0 चा स्क्वेअर अपॉन खाली ट्वाइस ऑफ x0. x0 ची किंमत 3 प्लस n ची किंमत किती आहे 10 वजा 3 चा स्क्वेअर अपॉन खाली 2 गुणिले x0. x0 ची किंमत 3, वरचा एका ब्रॅकेट मध्ये खालचा एका ब्रॅकेट मध्ये. सांगा उत्तर 0.166. किती 6 क्लिअर की ना राईट. म्हणजे 3.1666. ही कोणाची किंमत आली x1, ही कोणाची किंमत आली x1 भेटला. आता काय काढायचं आहे x2 काढण्यासाठी पुन्हा आपला काय इथे x1 + 1 किती आलं इथे x1 + 1 which is equal to किती पुन्हा x1 + n मायनस x1 चा स्क्वेअर अपॉन खाली ट्वाइस ऑफ x1 म्हणजेच x2 झाला. x1 ची किंमत ऑलरेडी काढली किती आहे 3.1666 प्लस कॅपिटल n ची किंमत किती 10 वजा 3.1666 त्याचा स्क्वेअर एका ब्रॅकेट मध्ये घ्या अपॉन खाली 2 into the 3.1666. चलो 3.1666 प्लस हे ब्रॅकेट सांगा मायनस 10 raised to power -3. x2 ची किंमत सांगा, x2 ची किंमत सांगा. x2 ची किंमत 3.1622. ही कोणाची किंमत झाली x2 भेटला. आता काय काढणार x3 काढायचं असेल तर किती 2 + 1 राईट. पुन्हा इथे 2 x2 प्लस कॅपिटल N मायनस x2 चा स्क्वेअर अपॉन खाली ट्वाइस ऑफ x2. x2 ची किंमत 3.1622 प्लस n ची किंमत आहे 10 मायनस 3.1622 याचा स्क्वेअर एका ब्रॅकेट मध्ये, त्याला खाली 2 into the 3.1622. चला 3.1622 प्लस एवढेच उत्तर बोला 7.76 चला टाका उत्तर. x3 ची किंमत भेटेल x3 बोला 3.1622. ही कोणाची किंमत आली x3 ची, ही कोणाची किंमत आली x3 ची. कळतात बेटा.
सगळ्यात सोपी मेथड कुठली असेल तर ही तुमची बक्षाली मेथड आहे. सगळ्यात सोपी मेथड जर कुठली असेल तर कुठली मेथड बेटा? बक्षाली. अजिबात तिला ऑप्शनला सोडायचं नाही. आजचे मार्क आहेत सगळ्याच्या सगळे. ओके, नेक्स्ट पुढचं गणित घेऊ. ओके, अजून दोन एक गणित घेतो. ओके, ऑनलाईन वाले व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचं आहे. ऑनलाईन वाले व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळं लिहून घ्यायचं आहे. ओके, ऑनलाईन वाल्यांनी सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. नेक्स्ट आता थर्ड सम घेतो. Using Bakshali methods, find the approximate root of. Using Bakshali methods, find the approximate root of. Find the approximate root of. घेतो suppose 105. Find the approximate root of. कोणाचा बेटा? 105. आपण ना काय असेल? स्क्वेअर रूट. Find the approximate. अच्छा, हे आता इथे कधी कधी ना काय होतं ते पण सांगतो, नाही तर मग तुम्ही कन्फ्युजन. Find the approximate value of स्क्वेअर रूट असं जर दिलं ते पण घाबरायचं का बेटा? स्क्वेअर रूट ऑफ 105 म्हणजे काय झालाय तो? अंडर रूट ऑफ 105. अंडर रूट असतो म्हणजे असतोच. बक्षालीच्या मेथड मध्ये कुठल्याही गणिताला अंडर रूट असतो म्हणजे असतोच. लक्षात ठेवा. फाईन. मग याला लिहिताना काय लिहिता येईल? अंडर रूट ऑफ किती आलं? 105. कॅपिटल एन ची किंमत किती आली? 105 x0 का याच्या जवळ 100 कोणाचा स्क्वेअर आहे? 10चा. मग काय आला? 10. म्हणजे ही मेथड सगळ्यात हीच स्टेप लई महत्त्वाची आहे. किती लिहिते? x0 plus 1 which is equal to n ची किंमत 0 आहे सध्या. 0 प्लस कॅपिटल N त्याला भागिले 2 गुणिले 10. चला 10 प्लस बोला 0.25 म्हणजेच x0 ची किंमत किती आली? 10.25. ही कोणाची किंमत आली? x0. ही कोणाची किंमत आली? x0. आता पुन्हा काय काढणार? x1 प्लस 1 गॉट इट. म्हणजे त्याला x1 प्लस कॅपिटल N मायनस x1 चा स्क्वेअर अपॉन खाली ट्वाइस ऑफ x1. पुढे x2 इथे आला. x1 ची किंमत काढली आपण 10. मध्ये आपण खाली 2 into the 10.25 याचे बेटा नीट बघा. 10.25 ठीक आहे. 10.25 चा स्क्वेअर. चला आधी 10.25 जसंच्या तसं प्लस हे एवढं सांगा मायनस 3.04 into 10 raised to -3. बरोबर आहे का बेटा? सगळेजण चेक करा. राईट आहे का? वरचं एका ब्रॅकेट मध्ये खालचं एका ब्रॅकेट मध्ये सगळेजण चेक करा. राईट आहे का? एकावरती भरोसा ठेवू नका. सगळेजण चेक करा. राईट आहे? x1 येस थँक्यू. इथे किती आलं? x1 बरोबर आहे. व्हॅल्यू राईट आहे? व्हॅल्यू राईट आहे. ओके, मग किती आलं? 10. कॅल्क्युलेशन्स करा. फायनल x2 ची किंमत भेटेल 2469. ही कोणाची किंमत आली? x2 ची. ही कोणाची किंमत आली? x2. आता काय करणार? x3. मग x2 plus 1 which is equal to पुन्हा x2 plus n minus x2 चा स्क्वेअर अपॉन खाली ट्वाइस ऑफ x2. इथे आता किती आलं? x3. x2 ची किंमत 10.2469 प्लस कॅपिटल N ची किंमत 105 वजा 10.2469 त्याचा स्क्वेअर अपॉन खाली 2 into the 10.2469. चला इथे किती आलं? 10.2469. चला प्लस 5.07 into 10 raised to -5. x3 ची किंमत सांगा. तीच आहे 10.2469. त्याच्या जवळपासच आहे म्हणजे तीच जवळजवळ आली का? तीच किती आले? 10.2469. बक्षाली मेथड समजे ना समजे काय काय केलंय बक्षाली मेथड मध्ये कळाले? इथे सगळ्यात 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 महत्त्वाचं काही असेल तर फक्त कुठली बेटा? x0. काय ओळखणे? x0. काय ओळखणे? x0. x0 ची किंमत व्यवस्थित ओळखणे. बाकी काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. बाकी काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. ओके, आता हे घेतो. अजून एक गणित घेतो. आता झालं हे. एक शेवटचं गणित
ज्याच्यामध्ये कधी कधी पॉइंटच्या फॉर्म मध्ये पण येतं. कुठल्या फॉर्म मध्ये येतं? पॉइंटच्या. जसं की फाइंड द अप्रॉक्सिमेट स्क्वेअर रूट ऑफ 9.2135. 9 पॉइंट किती आहे? 2135. ओके. युजिंग कुठली मेथड? बक्षाली मेथड. युजिंग कुठली मेथड आहे? बक्षाली मेथड. ओके. आता मला काय करायचंय? स्क्वेअर रूट ऑफ कोणाचा काढायचा? 9.2135 चा. राईट? 9.2135. ओके. कॅपिटल एच ची किंमत किती आली? 9.2135. 9.2135. x0 किती येईल? कसं काय 3 आला? 9 चा स्क्वेअर कोणाचा आहे तो? 3 चा स्क्वेअर. राईट? म्हणजे मग x0 ची किंमत किती आली? 3. मेन फक्त हा x0 ओळखणे. ज्याला x0 ओळखता आला गणित जमलं. पुढे आता जनरलाइज फॉर्म्युला xn + 1 किती आला? xn प्लस कॅपिटल N मायनस xn चा स्क्वेअर अपॉन खाली ट्वाइस ऑफ xn. मग x of 0 + 1 which is equal to x0 plus n minus x0 चा स्क्वेअर अपॉन खाली ट्वाइस ऑफ x0 म्हणजेच x1. x0 ची किंमत किती आहे? 3 प्लस n कॅपिटल N ची किंमत 9.2135 मायनस 3 चा स्क्वेअर एका ब्रॅकेट मध्ये त्याला भागिले 2 गुणिले 3. चला 3 प्लस याचे उत्तर सांगा एवढ्याचं 0.0355. ओके. म्हणजेच x1 ची किंमत किती आहे? 3.0355. ही कोणाची किंमत आली? x1. आता काय करणार? x2 काढायचं म्हटलं तर 1 + 1 राईट. म्हणजेच ही कुठली किंमत झाली? n ची. मग पुन्हा x1 + n मायनस x1 चा स्क्वेअर अपॉन खाली ट्वाइस ऑफ x1. बरं म्हणजेच हा काय झाला? x2. x1 ची किंमत किती आली? 3.0355 प्लस n ची किंमत किती आहे? 9.2135 मायनस x1 चा स्क्वेअर 3.0355 त्याचा स्क्वेअर एका ब्रॅकेट मध्ये घ्या त्याला डिवाइडेड बाय 2 into the 3.0355. ओके. 2.0355 जसंच्या तसं प्लस वरचं सांगा मायनस 1.25 into 10⁻⁻⁴. -4. ओके. x2 ची किंमत सांगा. काय कॅल्क्युलेशन्स? 3.053. ही कोणाची किंमत आली? x3 ची. x2 ची सॉरी कोणाची किंमत आली? x2. पुन्हा मग x2 + 1 which is equal to x2 प्लस कॅपिटल N मायनस x2 चा स्क्वेअर अपॉन खाली ट्वाइस ऑफ x2 झालं. इथे किती आलं? x3. x2 ची किंमत 3.0353 प्लस n ची किंमत किती आहे? 9.2135 ना. 9.2135 मायनस x2 3.0353 त्याचा स्क्वेअर एका ब्रॅकेट मध्ये घेतो अपॉन ला खाली 2 into the 3.0353. 3.0353 प्लस वरचा एका ब्रॅकेट मध्ये खालचा एका 7.47 into 10⁻⁵. -5. x3 ची किंमत फायनल आन्सर 3.0353 त्याच्या जवळपासच आहे. येस. हे झाले तुमची मेथड. कोणाची? बक्षाली मेथड. इथे तुमचा बक्षाली मेथड पण संपलेली आहे. चल ऑनलाईन वाले सगळ्यांनी फोटो काढून घ्या. ऑनलाईन वाले लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. ऑनलाईन वाले व्हिडिओ पॉज करून सगळ्यांनी लिहून घ्यायचंय. ओके झालंय. हा फोटो काढला आहे संकेत. ओके. दिस एंड्स हिअर. ठीक आहे. कुठली मेथड बेटा? बक्षाली मेथड. इथे तुमची कुठली मेथड संपली आहे? बक्षाली मेथड संपलेली आहे. ओके फाईन.